हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आता आखाजीचा सण येतो आहे आणि त्यासाठी छान असं मी आज सांजोऱ्या बनवणार आहे. त्यासाठी छान असं जो सांजा असतो म्हणजे सारण आधी बनवून घेतलेलं आहे. त्यासाठी 1.5 वाटी असं जाडसर रवा घेतलेला होता. त्याला छान भाजून घेतला. नंतर मग त्यात गूळ घालून त्याला रात्रभर मुरत ठेवला. त्यात चारोळ्या घातल्या होत्या आणि वेलची दाण्याची पूड घातली होती आणि छान असं छान रात्रभर मुरवत झाल्यानंतर आज मी छान असं पापडींचं पण तयार करून घेतलं. त्यासाठी मैदा घेतलेला होता. मैद्यामध्ये थोडासा रवा घालून घ्यायचा आणि छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचा. नंतर त्याच्या अशा छान पाऱ्या लाटून घ्यायच्या. अशा पद्धतीने छान बारीक लाटल्यानंतर आपण जी सांजोरी बनवतो ती खरपूस राहते. नेहमी आमच्या इकडे आखाजीला ह्या सांजोऱ्या बनवल्या जातात. आखाजी हा खानदेश आणि विदर्भातील एक प्रमुख सण आहे आणि जो वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. पितरांचे स्मरण, माहेरवाशिणीचे माहेरी आगमन म्हणजे त्याच दिवशी किंवा आम्ही आखाजीच्या वेळेस माहेरी जात असतो. सासरवाशी मुलगी ही नेहमी आखाजीला जात असते. त्यासाठी पुरणपोळी आणि आमरसाचा बेत बनवला जातो आणि अक्षय तृतीयेच्या वेळेस अक्षय घट म्हणजे पाण्याची घागरीसुद्धा पूजली जाते आणि त्यावरती ठेवण्यासाठी ह्या सांजऱ्या आम्ही खास करून बनवत असतो. ह्या सणाचे हेच मुख्य वैशिष्ट्य आहे की त्या दिवशी आम्ही पाण्याची घागर ही पुंजत असतो आणि त्यासाठी आम्ही सांजऱ्या त्या घागरीवरती ठेवण्यासाठी खास करून बनवतो. आखाजी हा सण तर 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस मानला जातो आणि त्या दिवशी पितरांचे स्मरणही केले जाते. काही वर्षामध्ये कधीतरी वारलेले जे पितृ असतात त्यांचे म्हणजे वर्षामधनं आखाजीच्या वेळेस आम्ही पितरांसाठी जी घागर पूजली जाते त्यांच्या नावाने जे पूर्ण वर्षामध्ये नवीन काहीतरी बनवलेलं असतं ते सर्व ठेवून त्यांचे स्मरण केले जाते आणि पितरांना छान श्राद्ध केले जाते पितरांचे. तर त्यासाठीही आम्ही सांजऱ्या हे बनवत असतो आणि सांजऱ्या ह्या गुळाच्या छान लागतात. साखरेचेही बनवतात पण खास करून गुळाच्या आमच्याकडे खानदेशामध्ये जास्त बनवल्या जातात. छान पाऱ्या लाटल्यानंतर त्यावर असं सारण पूर्ण भरून घ्यायचे आहे. यालाच आम्ही सारणला सांजा असं म्हणत असतो आणि त्याच्या अवतीभोवती छान म्हणजे दुधाने किंवा पाण्याच्या याने आपण कापसाला एका काठीला कापूस लावून छान असं आजूबाजूने सर्कल करून घ्यायचं आहे आणि त्यावर जी दुसरी पारी असते लाटलेली जी पापडी असते ती त्यावर झाकून घ्यायची आणि घट्ट असं दाबून घ्यायचे जेणेकरून आपली जी सांजेरी आहे ना ती आपली मोकळी होणार नाही आणि घट्ट दाबल्याने आपली ती जी सांजरी असते ती उलगडत नाही. कारण की जर घट्ट दाबलं नाही तर आपली सांजरी तेलामध्ये टाकण्याच्या वेळेस आतलं जे सारण आहे ते निघू शकतं. म्हणून छान दाबून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान म्हणजे एक प्रकारे चक्री असते कटर म्हणता येईल त्याला. अशा पद्धतीने चक्रीने छान गोल कापून घ्यायचे आहे. आपण सांजऱ्यांना वेगवेगळ्या आकारानेही बनवू शकतो. तर मी इथे 2 प्रकारच्या आकाराने बनवलेले आहे. खास करून मी थोडेसेच बनवलेले होते म्हणूनच नैवेद्यासाठी बनवलेल्या होत्या. तर बघा अशा पद्धतीने ही एक आकाराची गोल बनवून घेतलेली आहे आणि एक दुसऱ्या आकाराची बनवून घेतलेली आहे. सर्व सारण आणि सगळं पूर्ण अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग कढईमध्ये तेल तापत ठेवायचे आहे. तेल तापल्यानंतर आपण सांजरीला तेलामध्ये छान डीप फ्राय करून घेणार आहोत. खरपूस असं कचोरीसारखं तळून घ्यायचं आहे. मधला जो सांजा असतो तो पूर्ण खुलून जातो म्हणजेच सांजरी छान तळली गेली ना तर सांजाही छान गोडसर लागतो आणि त्यात सांजा बनवण्याच्या वेळेस जास्त पाणी नाही टाकलं तर आपला सांजाही खुसखुशीत अशी सांजरी लागते. चवीलाही एकदम अप्रतिम अशी सांजरी बनवते. तुम्ही बनवली आहे का याआधी तेही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही कसे बनवतात तेही सांगा. आमची मेथड तुम्हाला कशी वाटली तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर अशा पद्धतीने छान खरपूस असं तळून घ्यायचं आहे. मंद आचेवरतीच ते सगळ्या सांजऱ्या तळून घेतल्या होत्या मी
तर पहा असं सोनेरी रंग आला तोपर्यंत छान खरपूस तळून घेतली आहे. सगळ्या सांजऱ्या अशाच पद्धतीने कमी आचेवरती छान तळून घ्यायच्या आहेत. त्यावरती आपल्याला हळूहळू तेल घालून पूर्ण खरपूस होते तोपर्यंत तळून घ्यायची. आपण जर लवकर सांजरीला काढली तर ती कच्ची राहण्याची संभावना असते. म्हणून सगळ्या बाजूने तेल टाकून आणि छान अशी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो सांजरी त्यावेळेस सगळ्या बाजूने खरपूस तळल्यानंतर सांजरी आपोआपच छान अशी कचोरीसारखी फुलून येते आणि एकदम दिसायलाही सोनेरी दिसते आणि खायलाही तितकी चविष्ट असते. लग्नसराईंमध्येही देखील आम्ही सांजरी ही जास्त बनवत असतो. आखाजीच्या वेळेस आधी माहेरवाशिणी मुली यायच्या त्यावेळेस खूप प्रमाणात सांजऱ्या बनवल्या जायच्या. सांजऱ्या, शेवाळ्या असंच काहीतरी बेत बनवायचे. आताच्या जमान्यामध्ये खूप काहीतरी खाण्यासाठी वेगवेगळे पद्धती असतात. तर आता कमी बनवता पण नेहमी आमच्या इकडे आखाजीला हे बनवलं जातं. तर चला तर मग अशा पद्धतीने सर्व सांजऱ्या तळून झालेल्या आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय खानदेश.